माहेरामध्ये तुम्हाला किंमत कुठपर्यंत आहे? आलेत तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू ना, सांगून जाते ते अश्रू तुमचं तुमच्या बापावरती किती प्रेम आहे. पण माहेरामध्ये तुम्हाला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत माहेरामध्ये तुमचा बाप जिवंत आहे, जोपर्यंत माहेरामध्ये तुमची आई जिवंत आहे, तोपर्यंतच तुम्हाला माहेरामध्ये किंमत आहे. एकदा का तुमचे माहेरामधले आई बाप जाऊन द्या, तुमचा हक्काचा उंबरठा गेला बघा. 80 वर्षाचा म्हातारा बाप जिवंत असू द्या माहेरामध्ये, लेकीला आनंद होतो. 50 वर्षाची लेक असू द्या, तिला ओढ निर्माण होते माहेराला जाण्याचे, आपल्या बापाला भेटण्यासाठी. 50 वर्षाच्या लेकीनं माहेरामध्ये जावं, 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बापानं काठी टाकत यावं आणि आपल्या लेकीच्या हातातली पिशवी घ्यावी. ताईडे आलीस, पिशवी इकडं दे, हातपाय धू आणि जेवण करून झोपी जा. 50 वर्षाची लेक आहे, ती सगळ्याच्या आधी झोपी गेली. सकाळ सकाळी आपल्या भावाचा मुलगा उठायला गेला. आत्या अगं उठ ना ग बाळ्या, तुझ्या आत्याला उठू नको, तिला झोपू दे. सांगून जाईल तुम्हाला, सासर मधला आणि माहेर मधला हा फरक आहे. सगळे झोपायच्या आधी, ऐका, सगळ्याच्या आधी झोपून सगळ्याच्या नंतर उठलं तरी चालतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे झोपल्याच्या नंतर झोपावं लागतं आणि सगळ्याच्या आधी उठावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. सासर मधला आणि माहेर मधला फरक आहे. ताईडे एक काम कर, चाललीस ना तू घरी, जाताना एवढं लसूण घेऊन जा, एवढे कांदे घेऊन जा, एवढी चटणी घेऊन जा. तिला चटणी तिकडं जरूर भेटते, लोणचं सगळं भेटतं सासरमध्ये, पण त्या पाठीमागं बापाचं प्रेम असतं, बापाची माया असते. बापाची उरामध्ये नेहमी माया दडलेली असते. बापाची माया फक्त कळती ती लेकीला कळत असते बघा. बापाची उरामध्ये नेहमी माया दडलेली असते. ऐका, उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हासू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बाप. अरे बाप कळायला सुद्धा ना काळीज वाघिणीचं लागतं. बाप कळतो तो आपल्या लेकीला कळत असतो. तुम्हाला सांगून जाईल, एखाद्या माय माऊलीचा, एखाद्या लेकीचा बाप या विश्वामधून जाऊ द्या, एखादा पारावरती बसलेला म्हातारा बाप जर एखाद्याचा असला ना, त्या म्हातारा बापाक बघून तिला स्वतःचा बाप आठवतो. का आठवतो तिला बाप? माझा बाप ना असाच पारावरती बसायचा, असंच खमीस घालायचा, असंच धोतर घालायचा, ऐटीत बाप आमच्या गावामध्ये फिरायचा, पण आमच्यासाठी कष्ट करणारा तो बाप क्षणार्धामधून नाहीसा झाला. कारण की त्या लेकीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि बापाविषयी तिची विचार ती प्रकट करते. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं होत या बाप लोकांचा बघताना, उरी उंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, ढांगा ढुंगा हुंड्यासाठी शेत जमीन विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला, त्या माऊलीचा जीव कसा कासा विस झाला. मला कसं होत या बाप लोकांचा बघताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना.
तो बाप आपल्या लेकरासाठी झुरत असतो, म्हणून तर त्या लेकीला प्रेम निर्माण होतं, ओढ निर्माण होती ती बापाची. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, अरे कोणताही बाप असू द्या, गरीब बाप असू द्या, श्रीमंत बाप असू द्या, किंवा कोणत्याही क्षेत्रातला बाप असू द्या, एखाद्या पैलवान क्षेत्रातला बाप असू द्या, पैलवान क्षेत्रातला बाप असू द्या, महाराष्ट्र केसरी त्याला पद मिळू द्या, गावकऱ्यानं त्या पैलवान बापाचा सत्कार ठेवला आणि घराच्या उंबरठ्यातून तो पैलवान बाहेर पडला. 5-6 वर्षाची चिमुरडी लेक आली, बापाच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि ती चिमुरडी लेकीकडे बघून किचनमध्ये आवाज देतो, अगं ऐक ना, ऐकलंस का ग, या पोरीला धर, नाही तर ही पोरगी मला पाडन. ज्यांनी चांगले चांगले पैलवान पाडलेत, पण तो त्या पोरीला पाडू शकत नाही, कारण की तो काळजाचा तुकडा असतो, ती त्याची लेक असते. उलट लेकीसाठी बाप खाली पडायला तयार होतो. ते बापाचं प्रेम असतं आणि ती बापाची माया असते, कारण की बापाचा तो पदर असतो, आईचा जो पदर असतो, काही तो मायेचा पदर असतो, काही केल्याबिगर कमी होणारा नसतो. म्हणून प्रेमाचं बंधन सांगण्यासाठी उत्तम असं उदाहरण जगद्गुरु तुकोबराय पदरी घाली पिळा, 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 पदरी घाली पिळा. हे बाप निर्मळसाठी बाळा, बाप निर्मळसाठी बाळा, बाप निर्भसाठी बाळा, बाप निर्भसाठी बाळा. हे बाप निर्मळसाठी बाळा, बाप निर्मळसाठी बाळा, बाप निर्भसाठी बाळा, बाप निर्भसाठी बाळा. प्रेम प्रीतीने बांधले, प्रेम प्रीतीने बांधले, प्रेम प्रीतीने बांधले, प्रेम प्रीतीने बांधले. प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीने बांधले, प्रीतीचे बांधले. सुंदर उदाहरण तुकोबरांनी सांगितलं, सुंदर दृष्टांत दिला. पदरी घाले पिळा, बाप निर्बळासाठी बाळा. हे कशासाठी दिला? प्रेम प्रीतीचे बांधले, ते न सुटे काही केले बिगर. आपल्यावरती आपल्या आई वडिलांचं प्रेम कमी होणारं नसतं, म्हणून तुम्हाला प्रेम करायचंय. प्रेम करत असताना माणसानं प्रेम करावं, आपल्या आईवरती प्रेम करावं, माणसानं प्रेम करावं, आपल्या वडिलांवरती प्रेम करावं, माणसानं प्रेम करावं, संतांवरती प्रेम करावं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, या 3 जणांवरती प्रेम करा, या 3 जणांची सेवा करा. देवघरातल्या देवाला अगरबत्ती नाही ओवाळली तरी चालेल, कारण की हे 3 जण आहेत ना आपल्यावरती स्वार्थविरहित प्रेम करणारे. आई आपल्यावरती स्वार्थविरहित प्रेम करते. अरे जगाच्या पाठीवरती सगळे स्वार्थाशिवाय प्रेम, स्वार्थासाठी प्रेम करतात, पण स्वार्थाविना कोणत्याही गोष्टीचा स्वार्थ बघत नसती.